सर्वांना नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये मी पाठीमागं रविवार झालेलं लेक्चर प्लस काल झालेलं लेक्चर ही दोन्हीही लेक्चर ही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. दोन्ही लेक्चर या एका लेक्चरमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर परत एकदा पाठीमागच्या रविवारी झालेल्या लेक्चरमध्ये मी सिलेबस आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगितली होती, ती परत एकदा मी या लेक्चरच्या माध्यमातून रिवाईज करतो आहे. प्लस एक वर्णमाला घटक जो काल घेतलेला आहे तो घटक परत एकदा मी यातून क्लिअर करून दाखवतो. तुम्ही ही गेल्या वेळीची प्रश्नपत्रिका आहे बघा 2025ची, इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. तर या प्रश्नपत्रिकेचं हे फ्रंट पेज आहे. तर याच्यामध्ये हे सगळे सिलेबस आहेत आपल्यासमोर. हिंदी, इथं माध्यम बघा पेपर 1 होतं, इथं माध्यम मराठी हिंदी निवडल्यामुळं आपल्याला हिंदी आणि इंग्रजीच्या ऐवजी आपण काही निवडू शकतो, यातलं मराठी. नंतर बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हा पेपर 1चा भाग झाला. ओके. आणि याच्यामध्ये बघा हिंदीचे 30 गुण आहेत, मराठीचे 30 गुण आहेत, बालमानसशास्त्र 30 गुण, गणित 30 गुण आणि परिसर अभ्यास 30 गुण. असा पहिला पेपर 1 जो आहे तो 150 मार्काचा आहे. आणि पहिल्या पेपर 1मध्ये सगळे विषय सर्वांना कंपल्सरी आहे. पहिला पेपर कोण देऊ शकतो? ज्यांचं D.Ed झालेलं आहे तोच फक्त पहिला पेपर देऊ शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो यातलं हिंदी आणि मराठी आहे, याला 60पैकी 60 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. माझा एक लेक्चर किंवा सिलेबस मी वेळोवेळी सांगतो, त्याचा अभ्यास करायला आता सुरुवात करा. एकदम सोपे हिंदी आणि मराठी विषय आहेत, 60पैकी 60 गुण त्याच्यामध्ये मिळू शकतात. एक घटक आज घेणार आहे वर्णमाला. तर हिंदी आणि मराठी झाल्यानंतर गणित हा सुद्धा विषय तसा सोपा आहे, पण ज्याचं बेसिक तयारी काही नाही त्यांना बेसिक करणं अपेक्षित आहे. ओके. 5वी स्कॉलरशिपपर्यंतचं बेसिक आपल्याला येणं इथं अपेक्षित आहे. 5वी स्कॉलरशिप असले तर आता 7वीपर्यंतचा सिलेबस आपल्याला गणितचा आहे पेपर 1साठी. त्यानंतर परिसर अभ्यास हे सुद्धा 8वीपर्यंतचं, 4थी ते 8वीपर्यंतचे पुस्तकं आपण मराठी टेक्स्टबुक रीड करणं इथं अपेक्षित आहे. हा पेपर 1 झाला. त्यानंतर बालमानसशास्त्र. तर प्रत्येक विषयाची लेक्चर आपण एक 15-15 दिवसाची बॅच करून तुम्हाला ते एक विषय कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तर हा झाला पेपर 1. पेपर 1चा हा सगळा सिलेबस आहे. D.Ed झालेले स्टुडंट देऊ शकतात, B.Ed झालेल्यांना देता येत नाही. तर 150पैकी आपल्याला 100+, साधारणतः ओपनला 90 आहे आणि कास्टसाठी 82. तर साधारणतः 100+ आपण स्कोअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. यातलं हिंदी मराठी खूप सोपं आहे, 60पैकी 60 पण घेऊ शकता. कमीत कमी 55 नसेल तर त्याच्यापेक्षा कमी म्हटलं तर फक्त 50 तर सर्वांना पडलीच पाहिजे. कारण गेल्या बॅचमध्ये मी एका महिन्याच्या तयारीमध्ये एका महिन्यामध्ये सगळे विषय कवर करून घेतले होते आणि पहिले 8 दिवसामध्ये फक्त मी त्यांचं हिंदी आणि मराठी कवर केलं होतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 25+ मराठी आणि 25+ हिंदी गेलेली आहे. लक्षात घ्या, एवढे सोपे हे 2 विषय आहे आणि 50% TET पास या 2 विषयामध्येच तुम्ही होऊ शकताय. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ या 2 विषयांच्या परफेक्शनला द्याच. शिवाय बाकीचे गणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र हा विषय सगळ्यात शेवटी घ्या किंवा नंतर घ्या, कारण तो फार किचकट विषय आहे. त्यातल्या प्रश्नांची रचना फार रेग्युलर अभ्यास करूनसुद्धा प्रश्नांचे प्रकार वेगळे आहेत. त्यातले 10 ते 15 गुण आपण उपयोजनात्मक म्हणजे आपल्या पूर्वज्ञानावरती प्रश्न सोडू शकताय आणि उरलेले 15 प्रश्न आहेत त्यासाठी जरासा वेगळ्या पद्धतीनं स्टडी, त्याची लेक्चर्स नंतर आपल्याला उपलब्ध होतील. तर हा झाला पेपर 1. आणि पेपर 2मध्ये फक्त काय वेगळं आहे बघा, हिंदी पण सेमच आहे, मराठी पण सेमच आहे. इथं पण माध्यम आपण पेपर 2साठी माध्यम हिंदी निवडलं होतं. आणि पेपर 2मध्ये 2 भाग आहेत, लक्षात ठेवा. एक पेपर गणित विज्ञान आणि दुसरा पेपर आहे समाजशास्त्र. आता जे गणित विज्ञानमधून विषय शिक्षक आहेत त्यांनी कंपल्सरी गणित विज्ञान देणं अपेक्षित आहे. सायन्स टीचर किंवा विज्ञान शिक्षक जे आहेत त्यांना गणित विज्ञान अपेक्षित आहे. बाकी सगळे समाजशास्त्र विषय देऊ शकतात. म्हणजे भाषा असेल, कुठला भाषा विषय असेल, गणित विज्ञान सोडून दुसरा कुठलाही विषय असेल तर त्यांच्यासाठी 6 ते 8साठी समाजशास्त्र हा विषय असेल. आता मुख्याध्यापकांना कोणता कंपल्सरी आहे किंवा काय याबद्दल स्पष्टता अजून काहीही सांगितलेली नाही. ओके. त्यामुळे आपण 1 आणि 2 दोन्ही पेपर क्लिअर करून ठेवलेलं बरं असं मला वाटतं, किंवा दोन्हीपैकी एखादा जरी पेपर कवर झाला
तर आपण TETतून तरी सूट आपल्याला मिळू शकते. पेपर 2 पण तसा सोपा आहे, फक्त आपल्याला इथं वाचन आणि जरासं सराव इथं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. इथं पण बघा हिंदी विषय पेपर 1मधले सगळे विषय इथं पण आहेत. हिंदी आहे, मराठी आहे आणि बालमानसशास्त्र. म्हणजे पेपर 1 आणि 2 जवळजवळ 80% दोन्हीचा सिलेबस सेम आहे. उरलेले 20% भाग म्हणजे त्याच्यामध्ये एकतर गणित विज्ञान येऊ शकतं ज्यांनी निवडले ते, आणि दुसरा म्हणजे इथं समाजशास्त्र येतं. इथं पण गुणांची टक्केवारी तशीच आहे. हिंदीला 30, मराठीला 30. परत एकदा सांगतो, माध्यम हिंदी निवडला तर फक्त इंग्रजीला ऑप्शन काय येतो आपल्याला, मराठी येतो. आणि बाकीचे सगळे विषय आपण ॲज इट इज मराठीमध्येच प्रश्न असतात आणि दुसऱ्या पेजवर इंग्लिशमध्ये प्रश्न असतात. बालमानसशास्त्र 30 गुण आहेत इथं. इथं पण आपण पेपर 1ची तयारी केली की पेपर 2ची तयारी हिंदी मराठीची झालीच म्हणून समजा. बालमानसशास्त्र पण सेमच आहे. आता गणित विज्ञान आणि समाजशास्त्रामध्ये तुम्ही कुठलाही विषय निवडू शकता. सायन्स टीचर सोडून उरलेली कोणीही, तुमचं ग्रॅज्युएशन कुठून झालं आहे, 12वी सायन्स आहे का नाही याचा काही संबंध नाही. तुम्ही गणित विज्ञान पण निवडू शकता किंवा समाजशास्त्र पण. तुम्ही पेपर 2 क्वालिफाय आहे एवढंच इथं अपेक्षित आहे. आणि मला वाटतं गणित विज्ञान ज्यांनी निवडलं असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंडमधून 7 ते 8 ज्यांची नियुक्ती आहे त्यांना कंपल्सरी गणित विज्ञान हा विषय असेल. पण अजून कुठंही शासनानं जे आर काढले त्याच्यामध्ये पेपर 1 कोणासाठी, पेपर 2 कोणासाठी किंवा प्रमोशन घेण्यासाठी काय अपेक्षित आहे, कुठला पेपर अपेक्षित आहे, हे काही अजून क्लिअर केलेलं नाही. तर आपण दोन्ही पेपर देण्याचा प्रयत्न करूया आणि दोन्ही क्वालिफाय झालं तर बेटर होईल. किंवा एखादा त्यातला जरी झाला तरी आपल्याला सेवेची जी अट आहे त्यामध्ये शिथिलता आपल्याला मिळू शकेल. ठीक आहे. तर अजूनसुद्धा शासनाचे निर्णय त्याच्याबद्दल अजून संधी देत आहे, अजून कोणाला द्यायचं आहे, 2011च्या पूर्वीनं नाही वगैरे असे काहीतरी बरेचसे प्रश्न चालू आहे. पण आपण त्या प्रश्नामध्ये न अडकता मला वाटते एक शिक्षक म्हणून आपण ॲबिलिटी आपली सिद्ध करण्यासाठी किंवा पुन्हा एकदा अभ्यास करून आपल्या अभ्यासाचं रिव्हिजन म्हणूया थोडक्यात करण्यासाठी म्हणून ही परीक्षा द्या. तर कोणतीही भीती न बाळगता, सिलेबस एकदम सोपा आहे, प्रॉपर वेनं अभ्यास केला तर आरामात आपण ही परीक्षा पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होऊ शकतो. येणारी परीक्षा साधारणतः मे ते जूनच्या दरम्यान होईल. आपल्याला भरपूर वेळ आहे आणि साधारणतः मार्चपासून सकाळी शाळा सुरू होते. तर तो जो वेळ मिळतो तो वेळ तुम्ही अभ्यासाला वापरला तर येणारी परीक्षा एकाच अटेम्प्टमध्ये आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये सर्वांनी पास होऊ पण शकतो आपण. एवढी सोपी परीक्षा आहे. मी एक कंटेंट जेव्हा घेत जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे सगळं सोपं आहे. फक्त आपल्याला थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे, त्याचे गुण सांगितलेले आहे. पेपर 1 पेपर 2चं ॲनालिसिस इथं केलेलं आहे. मला वाटते या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कुठलीही शंका सिलेबसबद्दल, पेपर 1 2बद्दल राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यानंतरचा आपण भाग बघणार आहे. तर पहिला विषय इथं आपण बघणार आहोत मराठी. आता मराठीमध्ये काय आहे बघा. मराठीमध्ये आपल्याला साधारणतः वेगवेगळे घटक आहेत. तर मराठीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, इथं मगाशी पाहिलं होतं की मराठीमध्ये साधारणतः हे एवढे टॉपिक आहेत. उदाहरणार्थ बघायचं तर मराठीमध्ये आपण वर्णमाला या प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. मराठी वर्णमाला असेल, जोडाक्षर असेल, संधी, शब्दांच्या जाती ह्या 4, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, त्यानंतर उरलेले 4 क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी अव्यय. तर हे कंपल्सरी एक एक प्रश्न प्रत्येक टॉपिकवर आहे. त्यामुळे शब्दांच्या जाती पण आपल्याला क्लिअर करून ठेवावं लागेल. त्यानंतर वचनवर एक प्रश्न असतोच, लिंग असतो, जो आपण 4थी 5वी 7वी 8वी स्कॉलरशिपचा जो सिलेबस आहे तोच आहे. थोडंसं त्याच्यामध्ये 1-2 घटक वाढवलेले आहेत, जसं अलंकार वृत्त. 8वीला पण आहेत ते अलंकार वृत्त वगैरे. म्हणजे 8वीचाच थोडक्यात सिलेबस म्हणूया. विभक्तीवर एक प्रश्न आहे, याचा मी एक रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवलेला आहे. सामान्य रूपावर प्रश्न विचारतात. त्यानंतर प्रयोग, भाव्य प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग. वाक्यांच्या प्रकारावर प्रश्न असतो. वाक्य पृथक्करण यावर, उद्देश विधेय यावर एक प्रश्न आहे आपल्याला. वाक्य संश्लेषणावर असतो. समासावर एक प्रश्न असतो. शब्दसिद्धीवर एक प्रश्न असतोच. शब्दांच्या शक्ती एखादा प्रश्न अजूनही विचारलेला याच्यावर. आणि उरलेला हा जो भाग आहे हा सर्वस्वी आपला पाठांतरचा भाग आहे. तुमचं किती वाचन आहे
किती शब्दसंपत्ती आहे त्याच्यावर सोपे प्रश्न आहेत. त्याच्यावर म्हणी असेल, वाक्यप्रचार आहे, शब्दसमुद्र, हा काय शिकवायचा भाग नाही. तर आत्तापासून हे रीडिंग करायला सुरुवात करा. मराठीबरोबर हिंदी पण करा. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, विरामचिन्ह, शुद्ध लेखनाचा त्याच्यावर एक प्रश्न विचारला आणि उतार्यावरचा सराव, उतारा असेल किंवा कविता असतील यावर कंपल्सरी तुम्हाला एक उतारा एक कविता असतेच, जे तुमच्या हातचे 10 मार्क्स आहेत. लक्षात ठेवा. 5 मार्क उतार्यावरचे आणि 5 मार्क कवितावरचे. म्हणजे किती सोपं आपल्याला करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला ग्रामरचा एक 40-50% भाग आहे, तेवढाच आपल्याला इथं मराठीला आणि हिंदीला काय करावं लागेल, तयार करावं लागेल. नंतर अलंकार आहे आणि वृत्ती आहेत. हे सगळे एवढे टॉपिक आहेत. तर एवढा अभ्यास केला तर तुमची डेफिनेटली सांगतो मराठीला 30पैकी 30 आणि हिंदीलासुद्धा 30पैकी 30 आपल्याला मार्क्स मिळू शकतात. हिंदीला फक्त काय शब्दसंपत्ती वेगळी आहे. हिंदीचीसुद्धा लेक्चर मराठी झाल्यानंतर तुम्हाला मी त्याचे घेणार आहे. तर एवढं जर केलं तर आपल्याला या दोन्ही विषयाला 60पैकी 60 मार्क्स मिळू शकतात. कमीत कमी 55 आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी म्हटलं की 50. तर डेफिनेटली तुम्ही या 2 विषयावर हे करा, म्हणजे TET तुमची पास झाली असंच गृहीत धरा. 50% मार्क्स ह्या दोन्ही विषयामध्ये कवर होतात आपल्याला, लक्षात घ्या. त्यानंतर आजचा घटक बघणार आहे आपण वर्णमाला, जो आपण काल मी बऱ्याच जणांना जॉईन होता आलं नाही. थोडंसं मला जराशी 1-2-3 दिवसाची अवधी द्या. त्याच्यासाठीचं सेटअप तयार करायचं काम चालू आहे आणि सोमवारपासून रेग्युलर आपले 1 तास सगळ्यांना जॉईन होता येईल अशा पद्धतीचं आपण सेटिंग तयार करत आहोत. ओके. तर याच्यामध्ये बघूया आपण वर्णमाला. आता वर्णमाला हा घटक एवढा सोपा आहे आणि याचा उपयोग पुढच्या 2 घटकांसाठी होतोच. शिवाय यातले मराठीमध्ये 2-3 प्रश्न पेपर 1साठी, पेपर 2साठी 2-3 प्रश्न डेफिनेटली असतात. पेपर 1मध्ये समजा 5 प्रश्न आहेत, पेपर 2मध्ये 5 प्रश्न आहेत आणि मराठी आणि हिंदी याच्यामध्ये सेमच वर्णमाला आहे. तर जवळजवळ 10 गुणांची तयारी आपल्याला वर्णमालेमधून होऊ शकते. आता हे टॉपिक घेणार आहे हा वर्णमाला आणि याच्यावर विचारलेले प्रश्नसुद्धा तुम्हाला मी यानंतर सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा वर्णमाला. आता पुस्तकामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये बरेचसे एक्स्ट्रा हे दिलेले आहे, पण तेवढं आपल्याला काही अपेक्षित नाही. जे मोजकं आणि नेमकं लागणार आहे तेच तुम्हाला ह्या वर्णमालेमध्ये मी तुम्हाला या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त प्रश्न वर्णमालेवर येणार नाही. आणि हे एक लेक्चर केलं आणि ह्या नोट्स तुम्ही वापरल्या तर तुमची वर्णमाला क्लिअर झाली. मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये यावर कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला तो सोडवता येऊ शकतो. चला तर बघूया आपण वर्णमाला. आता वर्णमालामध्ये आपण बघितलं तर साधारणतः इथं बघा वर्ण म्हणजे काय, तर इथं दिलेलं आहे वर्ण आपल्या तोंडावाटे बाहेर येणारा मूलध्वनी, ज्याला आपण वर्ण म्हणतो, आणि तो चिन्हाच्या स्वरूपात लिहिला जातो. मूळ मराठीमध्ये जर बघितले तर एकूण वर्ण आहेत 48. मराठीमधले जर मूळ वर्ण पाहिले तर ते आहेत 48. पण आता इथं 2009चा शासनाचा जो GR आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून काय केलेले आहेत, बरेचसे शब्द जे आहेत ते इंग्रजीमधले बरेचसे शब्द उच्चार, जसं कॅट, मॅट, बॅट हे जनरली आपण व्यवहारा मराठीमध्ये सुद्धा हे वापरतो. त्याच्यामध्ये इंग्रजीतले 2 हे जे स्वर आहेत ॲ आणि ऑ ते त्याच्यामध्ये काय केलेले आहे, ॲड केलेले आहेत. त्यामुळं 48 आणि 2 50 आणि काही ज्या ठिकाणी क्ष आणि ज्ञ देऊन 52 स्वर म्हटलेले आहेत. तर ते हा वेगवेगळा आकडा आहे. फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा, मराठीतील एकूण मूळ वर्ण म्हटले तर ते 48 सांगा आणि इंग्रजीतले विचारलं तर त्यात 50. 2009चा शासन निर्णय ॲड करून त्याच्यामध्ये 2 स्वर ॲड केलेले आहेत. त्यानंतर अक्षर या शब्दाचा अर्थ होतो नाश न पावणारे. अक्षर जे आहेत ते लिखित स्वरूपात लिहितात, त्यामुळे ते नाश पावत नाहीत. त्यामुळे आपण पूर्वीचे जे लिहिलेलं साहित्य असेल, अभंग असेल, ज्ञानेश्वरी असेल, तर ते लिहिलेलं साहित्य आजसुद्धा आपण काय करतो, वाचू शकतो. इसवी सनाच्या शतकामध्ये लिहिलेलं साहित्य आजसुद्धा आपल्याला वाचता येतं, त्यांचे विचार आपल्याला पाहता येतात. तर त्याचं हे आहे ते लिहून ठेवलेलं आहे आणि त्या अक्षरामुळे ज्याचा नाश कधी पावत नाही त्याच्यासाठी अक्षर हा शब्द वापरलेला जातो. आता क्रम बघितलं तर पहिल्यांदा वर्ण असतो, वर्णांपासून नंतर अक्षर तयार होतं, अक्षरापासून शब्द तयार होतो आणि शब्दांपासून काय होतं, वाक्य तयार होतं. तर हा क्रम पण लक्षात ठेवा. यावर एखादा प्रश्न विचारलेला आहे किंवा विचारू शकतात.
तर वर्णांचे प्रकार बघितलं तर वर्णांचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे स्वर, दुसरं स्वरादी आणि व्यंजन. आता मूळ मराठीतले स्वर आहेत. वर्णांचे प्रकार लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतील. आता या सगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या. प्रत्येक प्रश्नपत्रिका जर तुम्ही 2013 पासून 25ची प्रश्नपत्रिका बघितली तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. हा टॉपिक झाल्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका रिवाईज करा. तर विश्वास ठेवा मी जे काय सांगतो आहे, कारण मला वाटतं हे मराठीचं माझं आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या बॅचेस झाल्या त्याच्यात ही 10 ते 15 वेळा रिवाईज करतो आहे मी. त्यामुळं आणि सगळ्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केलेल्या आहेत. त्यामुळे नेमकेपणा त्याच्यात काय करायला पाहिजे हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. मी काय मराठीमध्ये फार तज्ज्ञ आहे, मला याच्यातले सगळ्याच गोष्टी माझ्यापेक्षासुद्धा बरेचसे मराठी शिकवणारे विषय किंवा हायस्कूलमध्ये काम करणारे लोक, तज्ज्ञ लोक पण आहेत. पण मला फक्त यातलं नेमकेपणा जो काय आहे, नेमकं काय करायचं एवढंच तुम्हाला या लेक्चरमधून सांगता येईल किंवा जे मी काय टॉपिक शिकवणार आहे त्याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे. तर वर्णांचे 3 प्रकार जे म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर 12 येतात, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन 34. ते डिटेल्समध्ये नंतर आपण खाली पाहणार आहोत. आता स्वर म्हणजे काय, एखादी व्याख्या पण विचारलेली आहे बरं का, व्याख्या आणि त्याला काय म्हणतात हे पण विचारलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात मी इथं दिलेलं आहे ते लक्षात ठेवा. याच्यामध्ये पाहणार आहे पण स्वर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो आणि मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता काय करावं लागतो, ते आपल्या मुखातून बाहेर पडतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्वर म्हणतो. एखादा व्याख्या विचारली तर ह्याला 4 पर्याय जर दिलेत तर ते तुम्हाला स्वर ओळखता आलं पाहिजे. तर परत एकदा सांगतो सर्वांना, स्वर म्हणजे बघा ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. मुखातील अवयव म्हणजे मूर्धन्य, त्यानंतर तोंडातील अवयव, दात, जीभ यांचा कुठलाही स्पर्श न होता तो कंठातून डायरेक्ट बाहेर पडतो, त्याला स्वर म्हणतो आपण. तर स्वर एकूण मराठीतले 12 आहेत प्लस इंग्रजीतले 2 स्वर त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. उदाहरणार्थ बघा इथं लिहिलेलं आहे मी लाल अक्षरामध्ये, अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू आणि लू हे देखील स्वर आहेत. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर ते स्वर आहेत, ती जोडाक्षरे नाहीत. ए, ऐ, ओ, औ आणि इंग्रजीमधले ॲ आणि ऑ असे सगळे मिळून 12 स्वर तयार झालेले आहेत. यावर पण प्रश्न विचारलेला आहे. तर हे स्वर लक्षात ठेवा, पाठच करा, लिहून काढा किंवा ह्या ज्या नोट्स आहेत तर तुम्ही प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवलं तरी चालेल. असं प्रत्येक टॉपिकचा एक शॉर्ट नोट्स मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आहे बघा स्वर समजला आपल्याला. परत स्वरांचं डिवायडेशन 3 प्रकारामध्ये झालेलं आहे, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. ऱ्हस्व म्हणजे कमी उच्चार लागतो, दीर्घ म्हणजे जास्त उच्चार होतो त्या स्वरांचा, आणि संयुक्त म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन ते हे झालेले आहे. तर ऱ्हस्व स्वरामध्ये बघा एकूण 6 स्वर आहेत, अ, ई, उ, रू, लू आणि ॲ. हे 6 स्वर लक्षात ठेवा. उरलेले आहे ते दीर्घ 2 नंबरचे, अ, आ मधला आ, ई मधला ई दुसरा, उ, ए, ऐ, ओ, औ आणि ऑ. ऱ्हस्व लक्षात ठेवा, थोडे आहेत ते उरलेले सगळे दीर्घ. ऱ्हस्व कसं लक्षात ठेवायचं, अ, ई, उ, रू, लू आणि ॲ, आणि उरलेले आहेत ते दीर्घ स्वर. आणि त्याच पद्धतीने ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत बघा, संयुक्त स्वर आहेत. कारण संयुक्त स्वर का म्हणले त्यांना, संयुक्त म्हणजे एकत्र, 2 स्वर एकत्र येऊन ते तयार झालेले आहेत. त्याचे पोट खाली दिलेले आहे. एक कसा तयार होतो, अ अधिक ई किंवा ई, आई कसा तयार होतो ते खाली दिलेलं आहे, संयुक्त स्वराचे फोड. त्यावर पण प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेला आहे. यावर पण प्रश्न आहे, सजातीय स्वर, विजातीय स्वर. सजातीय स्वर बघा एकसारखे असतात, अ, आ, ई, उ, ऊ, ॲ आणि ऑ हे सजातीय स्वर. पाठीमागच्या वर्षी प्रश्न विचारले यावर किंवा त्याच्या अगोदर पण विचारलेत प्रश्न. विजातीय म्हटल्यानंतर वेगवेगळी. सजातीय एकसारखे, विजातीय वेगवेगळे. उदाहरणार्थ अ, ई, आ, ई असं पण असू शकतो, उ, ओ वेगवेगळे असतील तर ते विजातीय स्वर. पाठ करायची गरज नाही, लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर आहे बघा पुढचा घटक स्वरादी. स्वरादी आता 2 आहेत, अम आणि आहा. अम म्हणजे ज्याच्यावर अनुस्वार असतो, अनुस्वार म्हणे, आणि आहा म्हणजे विसर्ग. आणि स्वरादींना परवर्णसुद्धा म्हटलेले आहेत, कारण ते उच्चारासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात, स्वतंत्रपणे होत नाहीत.
तर स्वरादी किंवा त्याला आपण परवर्ण म्हणूया. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा व्यंजन. स्वर पाहिला, स्वरादी पाहिलं, त्यानंतर आहे व्यंजन. आता स्वरांपेक्षा वेगळं, ज्या वर्णांचा पूर्ण उच्चार करण्यासाठी दुसऱ्या वर्णांची म्हणजे स्वराची मदत इथं घ्यावी लागते किंवा मुखातील अवयवांचा काय होतो याचा उच्चार करत असताना, व्यंजनांचा उच्चार करत असताना मुखातील अवयवांचा काय होतो, स्पर्श होतो, म्हणून त्यांना आपण व्यंजन म्हटलेलं आहे. एकूण व्यंजन आहेत 34 व्यंजन आहेत. आता व्यंजनाचे सुद्धा उपप्रकार इथं खाली पडलेले पाहूया आपण. उदाहरणार्थ बघा, व्यंजन क, ख, प, फ, ब, भ, म. व्यंजनाचे परत प्रकार आहेत आणि यावर पण प्रश्न आपल्याला आलेले आहेत, त्यामुळे हा भाग महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आता इथं काय आहे बघा, व्यंजनामध्ये त्याचे उपप्रकार दिलेले आहेत आणि हे संधी ह्या प्रकारामध्ये सुद्धा हे सगळं आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्यामुळे हे नीट समजून घ्या. आता व्यंजनाचं आपण काय करूया, वर्ग लक्षात ठेवा. व्यंजनाचे वर्ग आहेत बघा, क, च, ट, त आणि प. ओके, तर इथं दिलं आहे क, च, ट, त, प. हे 5 वर्ग लक्षात ठेवा. वर्ग म्हणजे त्याच्या समोरची ती 5 अक्षरं. तर क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ड, ठ, ढ, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे 5 वर्ग झालेत. यातले पहिले जे 2 आहेत त्यांना कठोर वर्ण म्हणायचे, पहिली 2 कॉलम. नंतरचे जे आहेत त्यांना मृदू वर्ण म्हणायचे. ॲज इट इज लक्षात ठेवा. यावर नक्की प्रश्न विचारतात आणि विचारलेले आहेत याच्या अगोदर पण. आणि शेवटचे जे घटक आहेत किंवा त्या गटातील क वर्गातला शेवटचा घटक, हिंदीमध्ये त्याला पंचमाक्षर असा शब्द आहे, लक्षात घ्या. पंचमाक्षर हिंदीमध्ये असं म्हणतात. तर हे वर्ण किंवा वर्ग म्हणूया आपण, हिंदीमध्ये वर्ण पण म्हणतात, वर्ण गट म्हणतात त्याला. तर हे अनुनासिक आहे. ही अनुनासिक पण लक्षात ठेवा. क च्या वर्गातलं अनुनासिक न येते, च च्या वर्गातलं हे न येते, ट च्या वर्गातलं बाण न येते, त च्या वर्गातलं न येते आणि प च्या वर्गातलं म येते. अशा प्रकारे हे व्यंजनाचे अशा पद्धतीचे प्रकार आहेत. नंतर अर्धस्वर म्हणतात, य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहेत. कठोर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार करताना जास्त जोर द्यावा लागतो ते कठोर. मृदू म्हणजे कमी बोलावं लागतं. उदाहरणार्थ क, ख जोर देतो म्हणून कठोर वर्ग. मृदू ग, घ आणि अनुनासिक म्हणजे नाकातून उच्चार होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. अर्धस्वर आहे बघा, य, र, ल, व. उष्मे किंवा त्याला घर्षक म्हणतात, ज्यांचा उच्चार करताना तोंडाद्वारे हवा बाहेर फेकली जाते त्यांना म्हणून उष्मे म्हणतात. श, श, स. ओके. त्यानंतर संयुक्त व्यंजन बघितलं आपण, क्ष आणि ज्ञ. आता मगाशी संयुक्त स्वर जसे बघितलं तसं याला संयुक्त व्यंजन म्हणायचं, कारण हे व्यंजन काय होतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन ते व्यंजन तयार झालेलं आहे. उदाहरणार्थ क्ष म्हटलं आणि व्यंजनाचे तर पाय मोडतात, याचा अर्थ ते पूर्ण नाही असं लक्षात घ्या. ते अक्षर तयार झालेलं नाही, अजून ते काय आहे, वर्णच आहे. वर्णापासून अक्षर तयार होतं. तर क्ष जर म्हटलं तर इथं काय होईल बघा, क्ष, क अधिक श अधिक अ. यावर गेल्याच वर्षी म्हणजे आता पाठीमागे झालेले TET आहे त्याच्या यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावर संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञची खोड बघूया, द अधिक न अधिक य अधिक अ. अशा पद्धतीने हे संयुक्त व्यंजन होईल. त्यानंतर पाहिलं तर संयुक्त स्वर जर म्हटला तर तो येईल, संयुक्त स्वर आहे ए, ऐ, ओ आणि औ. हे संयुक्त स्वर आहेत ए, ऐ, ओ, औ. तर संयुक्त स्वर का म्हटलेला आहे मगाशी बघितलं बघा. इथं पण काय झालेलं आहे, 2 स्वर एकत्र आलेले आहेत. उदाहरणार्थ एचा उच्चार करताना अ अधिक ई किंवा ई. ऐचा उच्चार करताना आय म्हणतो तेव्हा आ अधिक ई किंवा ई येतं. ओचा उच्चार करताना अ अधिक उ किंवा उ आणि औचा उच्चार करताना आ अधिक उ किंवा उ येतं. अशा प्रकारे संयुक्त स्वर किती आहेत, 4 संयुक्त स्वर इथं दिलेले आहेत. तर हे प्रश्न यावर आलेले आहेत. एवढं मी जे सांगितले हे अगदी नेमकेपणाने तुम्हाला सांगतोय, त्यामुळं हे व्यवस्थित करून घ्या. महाप्राण म्हणजे काय बघा, ज्या व्यंजनात ह मिसळला जातो. आता मगाचा जो हे स्तंभ बघितलेत ना आपण, हे कठोर, मृदू आणि अनुनासिक, त्याचे शॉर्टकट लक्षात ठेवा किंवा आहे असं पण लक्षात ठेवा. महाप्राणमध्ये काय होतं, ज्या व्यंजनात ह मिसळून काय केला जातो त्याचा उच्चार होतो. उदाहरणार्थ ख म्हणताना क अधिक ह मिसळला जातो. अशा प्रकारे हा दुसरा स्तंभ
आणि चौथा स्तंभ हे मिळून महाप्राण झालेले आहेत आणि श श स ह असे एकूण 14 महाप्राण आहेत. अल्पप्राणामध्ये ह न मिसळता उच्चार होतो म्हणून पहिला आणि तिसरा स्तंभ, पहिला स्तंभ, तिसरा स्तंभ आणि अनुनासिक, हे बघा इथं दिलेलं अनुनासिक प्लस यर लव अर्धस्वर आणि ळ हे सगळे मिळून आपला अल्पप्राण तयार झालेला आहे. असे एकूण अल्पप्राण आहेत 20. महाप्राण आणि अल्पप्राणातला फरक लक्षात ठेवा, ह मिसळला जातो, अल्पप्राणामध्ये ह मिसळत नाही. आणि त्यानंतर हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, वर्णांची उच्चारस्थाने. तर वर्णांच्या उच्चारस्थानामध्ये काय येतं, वर्णांच्या उच्चारस्थाने जर आपण पाहिली तर वर्णाचा उच्चार कोणत्या मुखातील अवयवाद्वारे होतो त्याच्यावरून ती उच्चारस्थानं तयार केलेली आहेत. आता ही क्रमानं लक्षात ठेवा, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ, कंठ तालव्य, कंठोष्ठ, दंतोष्ठ आणि दंत तालव्य. ही एकूण 9 वर्ण आहेत, वर्णांची नावं आहेत. त्याद्वारे त्यांचा कंठातून ज्याचा हे केला जातो, उच्चार केला जातो, ते स्वर पण दिलेत आणि व्यंजन पण. आणि यावर प्रश्न दरवर्षी विचारतातच, त्यामुळे हा तक्ता लक्षात ठेवा, पाठ करा. याचे शॉर्ट ट्रिक्स पण आपण तयार केलं तर चालेल किंवा मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला देईन ते. कंठेमध्ये काय होतं बघा, कुठले स्वर आहेत, क्रमानंच आहेत बघा, हा क्रम आहे असं लक्षात ठेवा. वर्णांचं नावांचा स्वरांचा क्रम लक्षात ठेवा आणि व्यंजनाचा क्रम सांगतो तसं लक्षात ठेवा. कंठे म्हणजे कंठातून काय होतात ते हे निघतात स्वर, कुठले तर अ आ. व्यंजन तर इथं काय लक्षात ठेवा, क चा वर्ग लक्षात ठेवा. हां, इथं मी हे खोडलं, इथं मी का खोडलं आहे बघा, इथं हे सगळं पाठ न करता काय म्हणायचं, क चा वर्ग म्हणून यायला. कंठमध्ये स्वर अ आ, व्यंजन क चा वर्ग आणि ह एक्स्ट्रा वेगळा आहे तो ह, असं शॉर्टनं लक्षात ठेवा. तालव्यमध्ये स्वर आहे ई ई, च चा वर्ग म्हणून आहे त्याला, त्यामुळे ते सगळं काय पाठ करायचं. आणि यश असं 2 हे लक्षात ठेवा. मूर्धन्य, आता हा प्रश्न आत्ताच झालेल्या ह्याच्यात विचारला आहे बघा, आणि हिंदीमध्ये पण हेच आहे. मूर्धन्यमध्ये बघा स्वर येतो रू आणि व्यंजन येतं ट चा वर्ग आणि र ष ळ, मूर्धन्यमध्ये र ष ळ. त्यानंतर आहे दंत्य, दंत्यमध्ये रू येतो स्वर, व्यंजनामध्ये येतो त थ ध ध न आणि ल स, शेवटचं व्यंजन येतं ल स. औष्ठ म्हणजे ओठांचा उपयोग होतो, दंत्य म्हणजे दातांचा, त्याच्यामध्ये स्वर येतात उ ऊ आणि व्यंजनं येतील प चा वर्ग, प फ ब भ म. तर कंठ तालव्य ए ऐ, कंठोष्ठ ओ औ, त्याच्यामध्ये व्यंजन काही नाही लक्षात ठेवा. दंतोष्ठमध्ये स्वर कोणता येत नाही, व्यंजनामध्ये येतो, दंतोष्ठमध्ये व येतो. दंतोष्ठ म्हणजे दाताचा आणि ओठांचा वापर करून ज्याचा उच्चार केला जातो तो येतो व. आणि शेवटचं आहे दंत तालव्य, तर इथं च चा वर्ग. आता थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल, तालव्यमध्ये पण च छ ज झ न आहे आणि दंत तालव्यमध्ये फक्त च छ ज झ आहे. त्यातला काय फरक आहे, तालव्यमध्ये य लावून उच्चार होतो आणि दंत तालव्यमध्ये अ लावून उच्चार होतो. उदाहरणार्थ हा जर शब्द बघितला जग, तर जगाची काळजी कशाला, त्यामध्ये जगचा उच्चार य लावून होतो म्हणून हे तालव्यमध्ये येतं. जग य लावतो त्याला. आणि तुझं तू जग, जग म्हटलं तर इथं ते जग वेगळं, शब्द तेच आहेत पण उच्चारामध्ये फरकामुळं त्याचा अर्थ वेगळा होतो. तुझं तू जग म्हणजे जिवंत राहा, तर या ज मध्ये अचा उच्चार केलेला आहे म्हणून ते दंत तालव्यमध्ये येतं. एवढ्या डिटेल्समध्ये नाही विचारणार, पण विचारलं तर असू देत, आपल्याला माहिती असावं आणि ते सांगता यायला पाहिजे. आणि यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे जोडाक्षर. आता जोडाक्षर कधी तयार होतं तुम्हाला माहिती आहे, 2 व्यंजने एकत्र येऊन त्यात स्वर मिसळला की काय तयार होतं, जोडाक्षर तयार होतं. उदाहरणार्थ रक्त, आता इथं त आपण काय म्हणतो, जोडाक्षर आहे. जोड शब्द वेगळा शब्द बरं का, जोड शब्द जसा पालापाचोळा, हा भाजी भाकरी, ते जोड शब्द झालेत आणि हे जोडाक्षर आहेत, त्याच्यामध्ये फरक आहे. बरेच जण जोडशब्द म्हणतात त्याला, तर जोडशब्द नाही आहे, जोडाक्षर असा शब्द वापरा. रक्तमध्ये बघा क अधिक त अधिक अ, रक्त. किंवा 2 सारखी व्यंजने एकत्र जोडली की द्वित म्हणतात, ते जोडाक्षरच आहे पण द्वित म्हणतात. उदाहरणार्थ अक्कामधलं क जे आहे तर क ला क जोडतात, हे आडव्या मांडणीत, आणि उभ्या मांडणीत क ला क सुद्धा अशा पद्धतीने लिहिलं जातं.
आता हा पण प्रश्न पाठीमागे 2017-19ला विचारला आहे बघा. र या व्यंजनाची जोडाक्षर लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. कुठल्या? तर अशा पद्धतीनं तिरपी रेष मारून चक्र, नम्र, प्रकार हा पहिला प्रकार झाला. दुसरा आहे राष्ट्र. हे चिन्ह वापरलं जातं बघा खाली अशा पद्धतीचं राष्ट्र. यामध्ये पण रच आहे. कुऱ्हाडमधलं र जे आहे त्याशी तिरपी रेष मारली जाते, तर हे पण जोडाक्षर आहे. सर्प, गर्व, कार्य व रफार दिला जातो, हा पण रचा प्रकार आहे. अशा प्रकारे रचे एकूण प्रकार आहेत 4 प्रकार दिलेले आहेत, आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर बघा रू आणि लू हे स्वर आहेत. रू आणि लू हे काय आहेत? स्वर आहेत. बऱ्याच जणांना ती जोडाक्षर वाटतात, कारण ते जोडाक्षरासारखं दिसतं ते, पण ती जोडाक्षर नाहीत, तर ती काय आहेत? स्वर आहेत, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ गृह याची फोड करताना गृहचा विग्रह कसा होईल बघा. ग अधिक रू, यातलं ग हे व्यंजन येईल आणि रू हे स्वर येईल. त्यामुळं गृह किंवा गृह हा शब्द आहे तो जोडाक्षर होणार नाही. तर जोडाक्षर होण्यासाठी 2 व्यंजनामध्ये स्वर विसरतात. इथं एकच व्यंजन आहे आणि एकच स्वर आहे. प्रूचा जर विग्रह बघितला तर प अधिक रू, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. बऱ्याच जणांना वाटतं जोडाक्षरच आहे, तर नाही. आणि इथं दिलेलं आहे बघा ज्ञानामृत. ज्ञानामृतची फोड इथं दिलेलं आहे. द अधिक न अधिक य अधिक आ, न अधिक आ अधिक. नाचं फोड करताना न अधिक आ, मृचं फोड करताना म अधिक रू, त करताना त अधिक अ. तसं क्षत्रिय क अधिक श अधिक अ, त र ई आणि य आणि अ, असं क्षत्रियचं हे आहे. आता पाठ्यमागच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न आत्ताच झालेल्या ह्याच्यामध्ये प्रश्न आहे आपल्याला ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु याच्यामध्ये किती वर्ण येतील? तर तुम्ही ते फोड करून बघा, तर साधारण तिथं 11 वर्ण आपल्याला पाहायला मिळतील. तर हिंदीमध्ये पण यावर प्रश्न आहे आणि आपल्याला मराठीमध्ये सुद्धा पेपर 1 आणि 2मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे. एवढा टॉपिक केला तर याच्या पलीकडचं किंवा याच्या बाहेरचं तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. दुसरा 2024ची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कुठला, आणि पर्याय दिलेले आहेत. मूर्धन्य वर्ण कुठला आणि वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर मूर्धन्य इथं दिसतंय बघा, तर इथं बाकीचे पर्याय तिथं आहेत थ, ळ, ख आणि स दिलेलं आहे. तर ळ यातलं काय येते? मूर्धन्य वर्ण येतोय. तर एवढे सोपे प्रश्न, जरा टॉपिक व्यवस्थित समजले वाचले तर याच्यावरचे प्रश्न इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणून मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळवता येऊ शकतात मराठी आणि हिंदीमध्ये. तर ही अशा पद्धतीची वर्णमाला आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. हिंदीमध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत बघा. चंदन, आता परवर्णवर हा टॉपिक पुढच्या ह्याच्यात घेणार आहे मी. पर सवर्ण त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. चंदन निम्न में से चंदन शब्द में किस पंचमाक्षर का परिवर्तन अनुस्वार में हुआ है? चंदन, आता द, चंदन, आता इथं पर्याय दिलेले आहेत म, न, वाङ्मयमधलं न आणि हे न दिलेलं आहे. तर चंदनमधलं दच्या अगोदर आले, मग दचा वर्ग घ्यायचा. तर दचा वर्ग आहे त, थ, द, ध, न. हे नंतर सांगणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. तर हे न याचं उत्तर येतं, नचं पंचमाक्षर आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा, मराठीचा अभ्यास करताना हिंदीचा सुद्धा बराचसा अभ्यास, जवळजवळ एक 70-80% अभ्यास हिंदीचा पण होतो. थोडासा वेगळा शब्दप्रयोग फक्त वेगळे असतात त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे हिंदीमध्ये विचारले बघा. निम्न में से क के वर्णों का समूह, क के वर्णों का समूह. आता हे डोळे झाकून सर्वांना सांगता आलं पाहिजे, पर्याय न देता. कच्या वर्गांचा समूह सांगितला तर तो क ख ग घ न. इथंच आपण वर बघितलं आहे. कचा समूह म्हटलं तर हा आला क ख ग घ न. हा 2024ची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये पेपर 1मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने एक एक टॉपिक घेऊन आपण त्याच्यावर जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयांना 60पैकी 60 मार्क्स आरामात आपल्याला मिळू शकतात. तर सोमवारपासून कदाचित एक बॅच तयार करेन मी,
जी 8 ते 15 दिवसाची असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 15 दिवसामध्ये तुम्हाला मराठीची 30पैकी 30 गुणांची तयारी झाली म्हणून समजा तुम्ही. एवढ्या इझिली प्रत्येक टॉपिक घेऊन तुम्हाला एक एक विषय, कारण दररोज आपण रात्री 1च तास घेणार आहे, त्यामुळं दररोज सोमवारपासून घेऊयात आपण ते, आणि दररोज एक तासामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक मी 15 दिवसामध्ये कवर करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना वाटते रेग्युलर बॅचला आपण हे करावं त्यांनी घ्या, बाकीच्यांनी ॲज इट इज त्या ग्रुपवर थांबला तर तुम्हाला दर रविवारी किंवा आधीमध्ये मी जे व्हिडिओ करतो आहे त्यावेळी मोफत मार्गदर्शन दर रविवारचं सर्वांना राहणारच आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉपर वेनं जर तुम्ही गेला तर ही TET परीक्षा आपण आरामात पास होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये माइलस्टोन जो आहे तो म्हणजे मराठी आणि हिंदी, जिथं आपले जास्तीत जास्त स्कोअर होतात कमी अभ्यासावर, किंवा जर परफेक्शन झालं तर आउट ऑफ मार्क्स आपण सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर आय होप आजचं लेक्चर सर्वांना समजलं असेल. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित स्टडी करत गेलो तर सगळे विषय आपले कवर होतील आणि आपण कॉन्फिडन्सली येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाऊ आणि ती परीक्षा नक्की पहिल्याच अटेम्प्टमध्ये सगळेजण आपण पास होऊ याची मी तुम्हाला हमी देतो. उरलेलं असंच लेक्चर गणित विषयाचं मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. धन्यवाद.